नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा ह्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज आपण आलो आहोत माकुणसार येथे आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा आहे वास्तुशांतीचा आणि आपल्याला मॅडमचा वास्तुशांतीचा मेकओव्हर जो आहे आज इथे आपण करणार आहोत. सो चला तर मंडळी पाहूया. आपण आता इथे पोचलेलो आहोत आणि वास्तुशांतीच्या पूजेसाठी आपण त्यांना खूप छान अशी तयारी करून देणार आहोत. आणि आता आपण इथे पोचलो आहोत आणि आपण आता त्यांना साडी ड्रॅपिंग, हेअरस्टाईल आणि मेकअप हा करणार आहोत. सो चला तर मंडळी आपण आता सुरुवात करूया मेकअप करण्यासाठी आणि पाहूया हा पूर्ण मेकओव्हर त्यांचा कसा होतो आहे. आणि म्हणजे आपण स्किन प्रेप हे जे करून घेतलेलं आहे आणि आता ते डार्क सर्कल कन्सील करून घेतलेलं आहे. आणि या ऑरेंज कलरच्या कन्सीलला आपण न्यूट्रलाइज करण्यासाठी आणखीन एक कन्सिलर जे स्किन टोन कन्सिलर जे आहे हे आपण इथे वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण चेहरा जो आपण आहे हा इवन करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण इथे आता फाउंडेशन यूज करणार आहोत. आणि आता पाहूया आपण पुढची तयारी कशी होते. सो आणि सेकंड वन म्हणजे आपण इथे सिंपल आणि सोबत असा लुक आपण दिला आहे कारण की आजचा जो कार्यक्रम आहे हा आहे वास्तुशांतीच्या पूजेचा. सो म्हणजे त्याप्रमाणे आपण त्यांची तयारी ही केलेली आहे. आणि म्हणजे मी हा रिअल मॉडेल शूट असं एवढ्यासाठी म्हणत असते की आपण इथे पेड मॉडेलचं शूट करत नाही आहोत. आपण ऑर्डर्स घेत असतो आणि वेगवेगळ्या स्किनवरती काम करत असतो आणि कुठलीही प्रोफेशनल फोटोग्राफी न करता आपण इथे ह्या आपल्या साध्या फोनने आपण हे शूट करत असतो. रिअल मॉडेल शूट असं मी ह्यांना म्हणत असते. सो म्हणजे हा आहे आपला फायनल लुक. सो हा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा, कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आता पूजेची मांडणी ही झालेली आहे आणि पूजेला सुरुवातही होत आहे. आणि मंडळी, तुमच्याही गृहप्रवेश आणि एंगेजमेंट किंवा लग्न किंवा कोणत्याही खास कार्यक्रमासाठी तुम्हाला जर मेकओव्हर हवा असेल तर आजच तुम्ही तुमची डेट बुक करा. आणि मंडळी, माझा प्रयत्न नेहमी एकच असतो, प्रत्येक क्लायंटला तिच्या खास दिवशी सर्वात सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण वाटावं. या खास क्षणासाठी आज मी तयार केला आहे हा सॉफ्ट, एलिगंट आणि लाँग लास्टिंग मेकओव्हर. सो मंडळी, गृहप्रवेश म्हणजे फक्त नवीन घराचे प्रवेश नाही, तर आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात. आणि मंडळी, एलिगंट आणि नॅचरल लुक प्रत्येक क्लायंटच्या चेहऱ्याला, आउटफिटला आणि प्रसंगाला साजेसा मेकअप करणं हाच माझा छोटासा प्रयत्न. आणि ह्या प्रयत्नात मी किती खरी उतरली आहे हे तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हेही मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. सो चला तर मंडळी, आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका छानशा सुंदरशा अशा क्लायंटसोबत.